नवीन पनवेल में बढ़ती लोक संख्या के साथ साथ यहाँ वाहनों की संख्या भी दिन ब दिन बढ़ती जा रही है। हालांकि पनवेल के साथ साथ नवीन पनवेल की सड़क भी नो पार्किंग को लेकर सुर्खियों में रहती है। ट्रैफिक विभाग द्वारा पार्किंग की समस्या पर समाधान निकाला गया था, मगर जनता इस बात को अनदेखा कर रही है। सड़क के किनारे दोनों अल्टरनेट पार्किंग के बोर्ड लगाए गए हैं, फिर भी लोग बाग अवैध रूप से पार्किंग कर रहे हैं, जिसका खामियाजा यहाँ के लोगों को भुगतना पड़ रहा है। ज्यादातर अवैध पार्किंग नवीन पनवेल रेलवे स्टेशन के करीब देखने को मिलती है। इस पूरे मामले पर नगर सेवक गणेश कडू ने विस्तृत जानकारी दी। आपण नवीन पनवेलचं ते प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं। रेल्वेनी प्रवास करणारी लोक या इथे प्रवास केल्यानंतर उतरण्यासाठी ज्या नवीन पनवेलच्या प्रवेशद्वारावर प्रवेश करतात, तिथे आपण आता जर पाहिलं तर अवैध पार्किंगचं एक मोठं जाळं पसरलेलं आहे। या जाळामुळे या प्रभागात राहणारे आमचे जे सोसायटीमधील सर्व नागरिक आहेत ते अतिशय त्रस्त झालेले आहेत, कारण वारंवार सांगून देखील या इथे मात्र या अवैध पार्किंगचा कोणत्याही प्रकारचा विषय तडीस जात नाहीये। सततचा पाठपुरावा करून सिडकोकडनं समोर जे आपल्याला पार्किंग दिसतंय ते नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष संदीप पाटील साहेब, मी स्वतः नगरसेवक गणेश कडू, आमच्या सह्याद्री आमचं सिद्धिविनायक सोशल ग्रुपच्या माध्यमातून सततचा पाठपुरावा करून माजी नगरसेवक अजय शेठ कांटपळे यांच्या माध्यमातून आज हा समोर पार्किंग प्लॉट देखील सिडकोकडनं अलॉट करून घेतलेला आहे। सिडकोचा प्लॉट असताना रेल्वेचे देखील 2 प्लॉट त्या तिकडे रेल्वेने देऊ केलेले आहेत। असं असताना देखील अवैध पार्किंग मात्र काही थांबलेले नाही आणि थांबू शकत नाही असं चित्र एकंदरीत आजच्या परिस्थितीवरनं मला पाहायला मिळालं। मी त्याच्यानंतर सोसायटीवाल्यांच्या ज्या काही कंप्लेंट्स आमच्याकडे आल्या त्या कंप्लेंट्सला अनुसरून आज कर्नाळा टीव्हीला या इथे आमंत्रित करावं लागलं आणि वास्तविकता काय आहे, वास्तविक चित्र काय आहे हे दाखवण्याची गरज वाटली। आपण जर इथे पाहिलं तर आता ह्या साईडला 2 तारीख, आजची तारीख आहे 2, सम तारखेला जी पार्किंग होते त्या साईडलाच गाड्या लावणं गरजेचं असताना देखील सम तारखेला लागल्यात तर सगळ्या बाईक्स आणि काही 4 व्हीलर, पण आपण जर बघितलं तर अपोजिट साईडला देखील तेवढीच अवैध पार्किंग झालेली आहे। येता जाताना प्रत्येक व्यक्तीला मात्र या त्रासाला सहन करावा लागत आहे। हा मोठा प्रश्न या इथे की अशा प्रकारची अवैध पार्किंग होत असल्यामुळे आमच्या इथल्या माझ्या प्रभागातल्या ज्या महिला भगिनी आहेत यांना मात्र नाईलाज असतो, फुटपाथवर देखील पार्किंग करत असल्यामुळे खालच्या रोडवरनं चालत जावं लागतं। त्याच्याच परिणामास्तव या आमच्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त चेन स्नेचिंगचे जे प्रकार आहेत ते जास्तीत जास्त घडलेले आहेत।